दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखेचे पथक पोलीस आयुक्तालयात नियमित गस्त घालत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे नागपूर गेट हद्दीतील गुलिस्ता नगर परिसरात सोनू पठाण हा आपल्या घराजवळ सार्वजनिक ठिकाणी सलग 52 तासांपासून पत्त्याचा जुगार खेळवत आहे। माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखेचे पथक पंचासह तात्काळ नमूद ठिकाणी पोहोचले। छापा टाकला असता 8 जण प्रत्यक्ष जुगार खेळताना आढळून आले। त्यामध्ये शेख जुनेद शेख नासिर वय 33 वर्ष राहते यास्मीन नगर अमरावती, मोहम्मद रझीक मोहम्मद कासम व 44 वर्ष राहते गुलिस्ता नगर अमरावती, रिजवान खान रहीम खान वय 29 वर्ष राहते लालखडी, मोहसिन खान हबीब खान वय 23 वर्ष राहते यास्मीन नगर अमरावती, शेख सोहेल परवेज अब्दुल हाफिज व 26 वर्ष राहते रहमतनगर अमरावती, काजी फयाजुद्दीन उर्फ बाबा एजाजुद्दीन व 28 वर्ष राहते यास्मीन नगर अमरावती, आझम खान अजीज खान व 35 वर्ष राहते रहमतनगर अमरावती आणि सोनू खान अहमद खान व 34 वर्ष राहते गुलिस्ता नगर अमरावती यांचा समावेश आहे। आरोपीकडून रोख 9,940 रुपये अंदाजे 5,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल फोन आणि 100 रुपये किमतीचे ताश पत्ते असा एकूण 45,045 रुपयांचा जुगार साहित्य पंजासमोर जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस ठाणे नागपूर गेट येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।